साप म्हटला की लहान असो की मोठा, स्त्रिया पुरुष प्रत्येकाला भीती वाटते। साप निघाला की सर्पमित्राची आठवण होते। फोन केल्याबरोबर सर्पमित्रही आपली सामाजिक भावना जोपासून येतात आणि सापाला जेरबंद करून वन विभागात नोंद करून जंगलातील अधिवासात सोडून देतात। परंतु वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात मात्र वेगळाच प्रकार समोर आल्याने एकाबरोबर सर्वच सर्पमित्र असेल काय असा प्रश्न आता नागरिकांना पडलेला आहे। त्याचे असे झाले की विठ्ठलवाड येथे व्यापारी संघाचे उपाध्यक्ष अनिल जेठाणा लालवाणी राहतात। त्यांचे किराणा दुकानाचा व्यवसाय आहे। रात्री 9:30 वाजताच्या सुमारास घरासमोर त्यांचे घरातील महिला फिरत असताना एका युवकाने अनिल लालवाणी यांच्या घरात प्लास्टिक डब्यातून साप सोडला। तो या महिलांना दिसला। तसेच मोपेड दुचाकी स्वार MH32 AR 8183 वर बसून असलेल्या युवकानेही साप सोडताना एका युवकाला पाहिले। त्यामुळे आरडाओरडा केली असताना अनिल लालवाणी, शुभम लालवाणी दोघेही बाहेर आले। लोकही जमा झाले। त्यांनी या युवकाला पकडले असता सर्पमित्र चेतन विलायतकर असल्याचे त्यांची ओळख पटली। भाविका लालवाणी व भावना लालवाणी यांनी चेतन विलायतकर याने घरात साप सोडल्याचे सांगितले। त्याने उडवाउडवीचे उत्तर दिली असता उपस्थित नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले। परिसरातील नागरिकांनी सापाची पाहणी केली असता तो आढळून आलेला नाही। चेतन विलायतकर राहणार रामदेव बाबा वाड याने पकडलेले साप जंगलात न सोडता स्वतःजवळ बाळगून जाणीवपूर्वक माझ्या घरातील जीवितास लोकांना इजा होईल अशा हेतूने साप घरात सोडला, याची पडताळणी करून तपासणी करावी अशी तक्रार आर्वी पोलिसात मध्यरात्री 1 वाजता दिली। पोलिसांनी भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल केलाय। आर्वी शहरात आणि तालुक्यात सर्पमित्र किती, त्याची वन विभागात नोंद आहे का? साप पकडल्यावर प्रत्येक जण 200-300 रुपये घेतात। पैसे कमविण्यासाठी हा गोरखधंदा तर नाही ना? मग सर्पमित्राचे सामाजिक कार्य कोणते? यावर वन विभाग काय कारवाई करणार असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहे। दरम्यान या सर्व प्रकाराबाबत घरमालक अनिल लालवाणी यांनी लाईव्ह चंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिली ते बघूया। काल 9:30च्या सुमारास चेतन विलायतकर आपल्या एका ओळखी इसमासोबत किंवा एखाद्या आपल्या मित्रासोबत माझ्या घरासमोर मोपेड स्कूटरनं आला व एका प्लास्टिक डबीतून माझ्या घरासमोर दरवाजापाशी त्याने एक साप सोडले व आमच्या घरच्या लेडीज जे बाहेर घुमत होत्या त्यांनी समक्ष त्याला पाहिलं, डोळ्यांनी बघितलं व आम्हाला फोन केला। आम्ही धावत घरी आलो। घरी आल्यानंतर आम्ही पाहिलं तर तो उभा होता। आम्ही त्याला विचारपूस केली तर तो म्हणे मी साप नाही सोडला, पण आमच्या घरच्या लेडीजने त्याला पाहिलं होतं म्हणून त्याला आम्ही पोलीसमध्ये नेलं। 19 तारखेला तो आला होता आमच्या घरी आणि त्यानं म्हटलं की मी तुमच्या घरी साप अंतर्दस्तानी पाहिला आहे। आम्हाला असं डाऊट आहे की त्यानंच तो साप त्या दिवशी सोडला होता व त्याला बघितल्यावर त्यावेळेस साप नाही मिळाला, पण 1 तासानंतर तो साप मिळाला व त्यालाच फोन करून आम्ही बोलावलं आणि त्याने साप पकडला होता। त्याला एक इनाम म्हणून आम्ही त्याला 200 रुपये दिले होते व काल पण त्याची मनशा तशीच होती का साप सोडल्यावर मला 200-300-500 रुपये इनाम मिळेलच, आपलीच मनशा होती। आम्हाला तसं वाटते का तो रॉबरीच्या हिशोबाने आला होता, कारण का जेंट्स गुरुवारचा दिवस असल्यामुळे घरी राहत नाही, लेडीजच घरी असते, तर काही ना काही चोरी रॉबरी किंवा दागिने वगैरे लंपास करणे त्याची मनशा होती।